तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेअंतर्गत फॉर्म भरणे हे चालू झालेले आहे। तर फॉर्म हा आपल्याकडे आलेला आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। तर फॉर्म कसा भरायचा, हा फॉर्म डाउनलोड कसा करायचा, तर तुम्हाला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हा अर्ज तुम्हाला करायचा आहे। तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे। तर ही माहिती कशी भरायची, तर संपूर्ण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर व्हिडिओला नीट लक्षपूर्ण बघा। तर पहिल्या वेळेस तुमचं या ठिकाणी महिलेचे संपूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने 3 नावं या ठिकाणी टाकायचे आहेत। पहिलं म्हणजे महिलेचे संपूर्ण नाव, नंतर महिलेच्या लग्नापूर्वीचे नाव आणि महिलेचे लग्नानंतरचे नाव या ठिकाणी टाकायचे। दुसऱ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला जन्मदिनांक या ठिकाणी टाकायचा आहे। पहिले तुम्हाला दिनांक टाकायचा, त्यानंतर महिना टाकायचा आहे, त्यानंतर वर्ष टाकायचं आहे। तिसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला अर्जदाराचा संपूर्ण पत्ता, तुमचं लग्न जर झालेलं असेल ना, तर या ठिकाणी तुम्हाला लग्नानंतरचा पत्ता तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण, तर तुमचा जन्म हा कुठे झालेला, तर त्या ठिकाणचा जिल्हा टाकायचा आहे, गाव शहर जे असेल तुम्हाला या ठिकाणी टाकायचं। त्यानंतर ग्रामपंचायत, त्या गावाचं ग्रामपंचायत होती का नगरपंचायत होती का नगरपालिका होती, या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। त्यानंतर त्या गावाचा या ठिकाणी पिनकोड नंबर टाकायचा आहे। त्यानंतर 5व्या याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी द्यायचा आहे। मोबाईल क्रमांक चालू असेल तोच द्या, कारण की त्याच मोबाईलवर तुम्हाला संपूर्ण या अर्जाचे तुम्हाला संपूर्ण मेसेज या मोबाईल नंबरवरच येत जातील। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक आणि मोबाईल नंबर तुमचा हा लिंक असणं या ठिकाणी गरजेचं आहे। 7व्या याच्यामध्ये तुम्हाला शासनाच्या इतर विभागामार्फत येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहेत का, तुम्ही शासनाचे कोणते लाभ घेत आहेत का, तर या ठिकाणी तुम्हाला होय किंवा नाही या ठिकाणी द्यायचं आहे। जर घेत असाल तर दरमहा तुम्हाला किती पैसे हे मिळतात, तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचे। त्यानंतर वैवाहिक स्थिती, 8व्या ऑप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी वैवाहिक स्थिती, तर या ठिकाणी विवाहित आहे का, घटस्फोटित, विधवा, परितत्वे, निराधार, या ठिकाणी हे 5 ऑप्शन दिलेले, त्यापैकी जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे। 9व्या ऑप्शनमध्ये तुम्हाला अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचे तपशील, तुम्हाला या ठिकाणी बँकेची संपूर्ण माहिती भरायची। तर बँकेची माहिती नीट काळजीपूर्वक तुम्हाला या ठिकाणी भरायची। तर या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर बँक खातेधारकाचे नाव या ठिकाणी टाकायचे। त्यानंतर तुमचा बँक खाते क्रमांक जो असतो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा, आणि तुमचा बँकेचा जो IFSC कोड असतो, तुम्हाला हा IFSC कोड तुमच्या पासबुकच्या पहिल्याच पेजवर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर या ठिकाणी बँकेची संपूर्ण माहिती तुम्हाला भरायची। तर त्यानंतर 10व्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे ते आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का, म्हणजे तुमचा आधार क्रमांक जो आहे तो तुमच्या बँक नंबरशी लिंक आहे का, जर होय असेल तर या ठिकाणी होय करायचं किंवा नाही करायचं। त्यानंतर नारी शक्ती प्रकार, तुम्ही अंगणवाडी सेविका आहे का, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला, अशा पद्धतीने या ठिकाणी 7 ऑप्शन दिलेले आहेत। तर तुम्ही जर सामान्य महिला जर असाल तर या ठिकाणी सामान्य महिला या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर 12वा जो ऑप्शन आहे त्यामध्ये खालील सर्व कागदपत्रांची प्रत तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची। तर तुम्हाला कागदपत्रे कोणते लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, अधिवास म्हणजे जन्म प्रमाणपत्र, त्यानंतर उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे हमीपत्र, बँक पासबुक, अर्जदाराचा फोटो, हे 7 डॉक्युमेंट्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत। या ठिकाणी त्यांनी टीप दिलेली आहे, ती टीप अशी आहे की अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्याचा आहे। हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन हा फॉर्म भरायचा आहे, म्हणजे जमा करायचा आहे। त्यानंतर या ठिकाणी हमीपत्र हे देण्यात आलेले, तर हमीपत्र काय आपण बघणार आहोत। मी घोषित करीत आहे की जर
तुम्ही जर हे घोषित करत असाल तर ह्या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खुणी करायची. तर पहिल्या याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा जर कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी बरोबरची खुणी करायची. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही. जर तुम्ही आयकरदाता जर नसाल तर या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खूण करायची असेल, जर असाल तर या ठिकाणी तसं व्हायचं आहे. त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत. तर सरकारी कर्मचारी किंवा तुमच्या घरात जर कोणी सरकारी नोकरीला जर असेल तर तुम्हाला या ठिकाणी तसं राहू द्यायचं. जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खुणी करायची. त्यानंतर मी शासनाची इतर विभागामार्फत येणाऱ्या 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. जर तुम्ही अजून याच्यापेक्षा दुसरा जर लाभ घेतलेला नसेल तर या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खूण करायची. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. जर तुमच्या घरातले कोणी सदस्य जर आमदार, खासदार नसतील तर तुम्हाला या ठिकाणी बरोबरची खूण करायची. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन बोर्ड, उपक्रमाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य नाही. तर तुम्हाला या ठिकाणी बरोबरची खूण ही करायची. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही, म्हणजे तुमच्या घरातले जे सदस्य आहेत त्यांच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त जमीन नाही आहे, तर ह्या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खूण करायची. त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर वगळून 4 चाकी वाहने नाही आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला बरोबरची खूण करायची. त्यानंतर मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाईम पासवर्ड म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी ही देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकते. मी केवळ शासकीय सेवा व योजनेचा लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC म्हणजे eKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. त्यानंतर तुमची या ठिकाणी अर्जदाराची या ठिकाणी सही आहे, तर तुम्हाला या ठिकाणी सही किंवा तुमचा अंगठा या ठिकाणी द्यायचा आहे. या ठिकाणी तुम्हाला नोट दिलेली आहे. तर उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. त्यानंतर तुम्ही फॉर्म भरला त्यानंतर तुम्हाला या अशा पद्धतीची ही पावती ही भेटणार आहे. ही अर्जाची पावती आहे. तुम्ही अर्ज ज्याकडे देणार त्यानंतर तुम्हाला ही पावती ही देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक्स करा. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.